आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। देशातील काही शहरं ही ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पात 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर या दोन्ही शहरांसह पुण्याचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे शहर आणि परिसराच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे। आता 6 फेब्रुवारीऐवजी 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि या दिवशी रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल। आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आजपासून 4 दिवस ढगाळ हवामानासह किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गुरुवारनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। तालुक्यामध्ये अगदीच तुरळक प्रमाणामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नाशिकमध्ये दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडलाय। दररोज 5 ते 6 दुचाकी चोरीला जात आहेत। मंडई परिसरामधून नागरिकांच्या समोरूनच 2 चोरट्यांनी दुचाकी चोरली। त्यानंतर एका इमारतीच्या पार्किंगमधून आणखी एक दुचाकी चोरली। दुचाकीची नंबर प्लेट बदलून तिचा वापर केला जातो, त्यामुळे छडा लावण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे। नाशिकमध्ये अल्पवयीन मुलं आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलंय। अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते। संबंधित मुलगी राहत्या घरातून कोणाला काही न सांगता बाहेर पडली, मात्र त्यानंतर ती परतलीच नाही। या प्रकरणामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं येवला शहरातून संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीदरम्यान संत रोहिदास महाराज यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक एकता, समता आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला। या मिरवणुकीमध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। नाशिकमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरट्यांनी चोरलं। पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली। दुचाकीवरून आलेल्या चोरांनी महिलेला थांबवलं, पत्ता विचारला आणि मंगळसूत्र तिच्या गळ्यातून खेचलं, तिथनं पोबारा केला। ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण सध्या पसरलंय। आणि आता नाशिकनंतर बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर महापालिका माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रशासकीय कामकाजामध्ये करण्यात अपयशी ठरली आहे। राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये पहिल्या 5 क्रमांकामध्ये संभाजीनगर महापालिका स्थान मिळवू शकलेली नाही। महापालिका अनेक बाबतीत कमी पडलेली आहे। यामध्ये सुधारणा करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून तंबी देण्यात आल्याचं सुद्धा कळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भिशीच्या नावे अनेकांची फसवणूक झाली आहे। भिशीमधून अधिक परताव्याचा आमिष दाखवून मायलेकानं 16 जणांची तब्बल 2,99,20,000ची फसवणूक केली आहे। या प्रकरणामध्ये मुकुंदवाडी ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवलाय। नंदाबाई आणि तिचा मुलगा सौरभ आधुडे या दोघांना न्यायालयानं 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।